नवी मुंबईतील ऐरोली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील ठाणे बेलापूर रस्त्यावर एका टेम्पोने अचानक पेट घेतला। घटनास्थळी अग्निशमक दल, पोलीस व वाहतूक पोलिसांचे कर्मचारी तात्काळ पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आल्याची माहिती समोर येत आहे। येथील चायनीजच्या गाडीला अचानक लागलेल्या आगीने भस्म करून टाकले। सदरची घटना काल रात्री 8:30च्या सुमारास घडली। घडलेल्या घटनेमुळे अनेक तास वाहतूक खोळंबली असल्याने प्रवाशांचे हाल झाले। ऐरोली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील ठाणे बेलापूर फुटपाथवर रात्रीच्या वेळेस बेकायदेशीरपणे अनेक व्यवसाय सुरू आहेत। वडापाव, चायनीज, डोसा, चहा, नाश्ता, पावभाजी, छोले भटुरे, अंडा भुर्जी अशा अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवणारे अनधिकृत व्यवसाय राजरोजपणे सुरू असतात। कित्येकदा तिथे फ्रीस्टाईल हाणामारी, शिवीगाळ, वाहतूक कोंडीवरून वाद, दारू पिऊन मारामाऱ्या होतात। येथे खाद्यपदार्थांचा धंदा अगदी जोरात सुरू आहे। एखादा जुना पुराणा भंगार टेम्पो घ्यायचा, त्याला वरवरून चमकवायचे आणि एखाद्या नेत्याच्या वरदहस्ताने इतरांना मॅनेज करून त्यामध्ये बेकायदेशीरपणे रस्त्यावर धंदा सुरू करायचा। ना भाडे, ना लायसन, ना परवाने, ना गॅस कनेक्शन, ना NOC, ना उद्योग पुरवठा परवाना, ना दर्जा, ना टॅक्स, ना शिस्त, निस्ता पैसा। यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत। त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत, तर काहींनी जीव देखील गमावला आहे। आज याचप्रमाणे ऐरोलीमध्ये घडलेल्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही हे बरे, पण रस्त्यावर बेकायदेशीरपणे गॅसवर खाद्यपदार्थ बनवणाऱ्या गाडीचा स्फोट अनेकांचे जीव घेऊन गेला असता। ऐरोलीत सुमारे 100हून अधिक असे टेम्पो बेकायदेशीर व्यवसाय ठिकठिकाणी उभे आहेत। पालिका प्रशासन, अग्निशमक विभाग, पोलीस प्रशासन यांना वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा एखादी जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? 9:15च्या टायमाला गेटामध्ये बरीच माणसं आली, सिलेंडर ब्लास्ट झाला असं कळालं। आम्ही लगेच गाडी घेऊन फायर इंजिन निघालो, गाडी घेऊन वगैरे। ट्रॅफिक भरपूर होतं, तरी पण आम्ही पब्लिकला साईडला ट्रॅफिक कंट्रोल हे करत आम्ही आलो इथपर्यंत। इकडे आल्यावर कळालं की सिलेंडर ब्लास्ट झाला। 3 सिलेंडर होते, त्यातलं 1 सिलेंडर ब्लास्ट झाला। 2 सिलेंडर आम्ही सुखरूप आगीतनं बाहेर काढलेत वगैरे। गाडी पूर्ण जळाली होती। एक टेम्पो टाईप आणि त्याच्या चायनीजची गाडी होती, ती पूर्ण गाडी जळाली होती। आम्ही पूर्ण गाडी आग पाणी मारून विझवली। त्याची बॅटरी पण सेफ्टीसाठी बॅटरी पण आम्ही बाहेर काढून ठेवली। बाजूला शेजारी जी ॲक्टिवा गाडी होती तिला पण आग लागली होती, तिला पण आम्ही आग विझवली आणि तिला आम्ही सुखरूप साईडला ठेवली वगैरे। आता या चायनीजच्याकडे कशामुळे आग लागली ते आता आम्हाला कळालं नाही आहे, पण सिलेंडर ब्लास्ट झालेला आम्ही आल्यावर तर आम्हाला एवढं कळालं की सिलेंडर ब्लास्ट झालेला आहे। आता आग पूर्ण कंट्रोलमध्ये आहे, आग पूर्ण विझालेली आहे, काही धोका नाही आहे। आपलं नाव? माझं नाव सहाय्यक केंद्र अधिकारी सचिन मधुकर भोसले, ऐरोली फायर स्टेशन। किती गॅस बाटल्या? किती गॅस बाटली? 3 बाटले होते, त्यातला एक ब्लास्ट झाला। कॅज्युअल्टी वगैरे काही नाही। आता सगळं अंडर कंट्रोल आहे, सगळं व्यवस्थित।